माझी लाडकी बहीण योजनेसाठी बँक खाते कोणतं द्यायचं? एका कुटुंबात किती महिलांना याचा लाभ मिळेल? 1500 रुपये कधीपासून मिळतील? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा अर्ज कसा करायचा आहे आणि कुठे द्यायचा आहे? अशा बऱ्याच प्रश्नांच्या उत्तरं हे तुम्हाला आज या व्हिडिओतून मिळणार आहेत. बऱ्याच जणांना खूप अडचणी येत आहेत. काहींना फॉर्म भरण्यासाठी अडचणी येत आहेत, तर काहींना बँक खाते हे कोणतं जोडायचं आहे हेच माहिती नाहीये. कोणत्या बँकेचं चालेल? काही जणांकडे नॅशनलाइज बँकेचे खाते आहे, तर काही जणांकडे पोस्टाचं खातं आहे. मग हे पोस्टाचं खातं चालेल का? महाराष्ट्र बँकेचं चालेल का? SBI बँकेचं चालेल का? युनियन बँकेचं चालेल का? कॅनरा बँकेचं चालेल का? ॲक्सिस बँक, HDFC, ICICI, IDBI अशा बऱ्याच बँकांचे खाते हे माणसांकडे आहेत. परंतु त्यांना खूपच मोठा संभ्रम झाला आहे की नेमकं कोणतं बँक खातं जोडायचं म्हणजे पैसे लवकरात लवकर खात्यावरती पडतील. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओतून हेच जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये सरकारने तुर्तास नवीन काय बदल केले आहेत? चला तर मग सुरुवात करूया. क्रमांक 1, बँक खातं हे कोणतं जोडावं? मित्रांनो, यामध्ये आपल्या महिलांसाठी मला हेच सांगायचं आहे की तुमच्या जवळ जे बँक खातं आहे, ज्या बँकेचा IFSC कोड निघतो तेच बँक खातं तुम्ही इथे जोडावं. म्हणजे थोडक्यात समजा तुमच्याकडे SBI बँकेचं खातं आहे, तर SBI बँकेचा IFSC कोडसुद्धा आपल्याला पासबुकावरती पाहायला मिळतो. अशाच नॅशनलाइज बँका असतील तर त्यांचं खातं हे चालणार आहे. परंतु ज्या काही आपल्या गरीब महिला आहेत त्यांच्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे की जर तुमच्याकडे पोस्टातलं जरी अकाउंट असेल किंवा खातं असेल, हे सुद्धा तुमचं पासबुक किंवा खाते पुस्तक त्याचीही झेरॉक्स जोडली तरीही चालणार आहे. पोस्टातून तुम्हाला त्याचाही IFSC कोड हा नक्कीच मिळून जाईल. याच्या मागचा हाच उद्देश आहे की या योजनेने आता सर्वांचीच पळापळ चालू केली आहे. ज्या माझ्या गरीब महिलांना बँकेत खातं उघडलेलं नाही, त्यांचं कोठेही पासबुक नाही, त्यांनी आता बँकेकडे धाव घेतली आहे आणि त्यामध्ये बँका ह्या त्यांच्याकडून भरपूर पैसे उकळत आहेत. म्हणजेच काही काही बँका नुसतं खाते उघडण्यासाठी सुद्धा 5-5 हजार रुपये घेत आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे खाते उघडण्यासाठी पैसे कमी आहेत, ज्यांची परिस्थिती नाही, अशांनी मला वाटतं की पोस्टामध्ये खातं ओपन करावं. तिथे तुम्हाला जास्तीत जास्त 250 रुपये खर्च येईल आणि ते 250 रुपये देखील तुमच्या खात्यावरतीच राहतील. तुमचं मोफत अकाउंट किंवा खाते तिथे निघणार आहे, तर तुम्ही पोस्टामध्ये खाते उघडा आणि पोस्टाच्या खाते पुस्तकाची झेरॉक्स तुम्ही अपलोड केली ऑनलाईनला किंवा ऑफलाईनला तुमच्या अर्जासोबत जरी दिली तरी चालेल. क्रमांक 2, एका कुटुंबात किती महिलांना याचा लाभ मिळेल? तर मित्रांनो, एका कुटुंबामध्ये आपल्या रेशन कार्डवरती किती जरी महिलांची नावं असली तरीही याचा लाभ हा फक्त घरातील एका कुटुंबामध्ये 2च महिलांना मिळणार आहे. हे खूपच चुकीचं आहे असं मला देखील वाटतं, कारण की कित्येक गरीब महिला अशा आहेत की त्यांच्या कुटुंबामध्ये बऱ्याच स्त्रिया आहेत. सरकारने यावरती नक्कीच लवकरात लवकर कोणता तरी बदल करावा असं मला वाटतं. त्यानंतर क्रमांक 3, 1500 रुपये कधी मिळतील? तर मित्रांनो, तुम्ही 31 ऑगस्टच्या आतमध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा. 1500 रुपये हे तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपासून सुरुवातीलाच मिळून जातील. म्हणजेच तुम्हाला 1 जुलैचे देखील जुलै महिन्याचे 1500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 असे 3000 रुपये तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्या खात्यावरती पडणार आहेत. त्याची तुम्ही काळजी करूच नका. पैसे कोठेही जाणार नाहीत. फक्त अर्ज लवकरात लवकर करा. आता 4 नंबर म्हणजे अर्ज द्यायचा कुठे?
तर अर्ज हा तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे जमा करू शकता. अर्ज कसा भरायचा याबद्दल देखील मी व्हिडिओ बनवला आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने अर्ज भरून दाखवला आहे. आजच्या व्हिडिओत एवढंच. भेटूया नंतर. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.